टॉपिकची हेडिंग काय रे? नेचर ऑफ CX बॉन्ड. नेमकं काय म्हणायचं सर? आपण चॅप्टर कुठला बघतोय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय बघितलं? आपल्याकडे जनरली RX असा कंपाऊंड आहे. एक्स तर हॅलोजन आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा पण आर काय कार्बनची चेन आहे का? तर या कार्बनच्या आणि एक्सच्या बॉन्डचं नेचर कसं असेल ते आपल्याला विचारताय. सर्वात पहिले तर आपण एकदम बेसिक वाली चर्चा अशी करूयात की आपल्याला हे जे बॉन्डचे ओव्हरलॅप आहेत ते समजताय का? जसं मी असं लिहिलं CH3Cl आणि विचारलं हा C आणि Cl ह्याचा कुठला कुठला ऑर्बिटल ओव्हरलॅप झालाय जेणेकरून हा बॉन्ड बनलाय. जो सेंट्रल ऍटम असतो त्याचं हायब्रिडायझेशन सांगायचं असतं sp3, कारण की सर्व सिंगल बॉन्ड आहेत ना. ओके. आणि क्लोरीन हा साइड ऍटम आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन नसतं, पण हा क्लोरीन आहे, हॅलोजन आहे, त्याचं व्हॅलेन्स ऑर्बिटल काय असेल? P. आणि कुठलं वालं P असेल? 1s वालं, 2s म्हणजे 1 वालं, 2 वालं, 3 वालं. क्लोरीनचा नंबर किती असतो? 17 म्हणजे 3p पर्यंत जावं लागतं का? तर ह्याचं 3p ऑर्बिटल असतं. म्हणजे हा जो ओव्हरलॅप आहे हा sp3 आणि 3p चा आहे किंवा p चा आहे, फक्त 3 सांगितलं तर 3. ओके. तसं कार्बनचं पण 2 असतं sp3, म्हणजे s आणि p 2 चा असतो. लिटिट काही पण असतो. अरे लॉजिक लक्षात आले? दुसरा वाला तुम्हाला विचारलं, सांगा रे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl मध्ये जो कार्बन हॅलोजन ओव्हरलॅप आहे तो कशाचा आहे? ह्याचा हायब्रिडायझेशन sp2, कारण की डबल बॉन्डेड कार्बन आहे ना, आणि हा 3p चा आहे, नो डाऊट. जर मी तुम्हाला सहज शेवटचं विचारलं, CH ट्रिपल बॉन्ड C ला जर क्लोरीन असता तर sp हायब्रिडाइज कार्बन आणि हा 3p चा क्लोरीन. पहिल्या टाईपचं कळालं की ओव्हरलॅप कसा आहे काय हे आपल्याला विचारतात. बरं, आता पुढचा पॉइंट आहे की नेचर ऑफ हे जे बॉन्ड आहे याचं नेचर कसं आहे? नेचर ऑफ बॉन्ड म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला पोलॅरिटी सांगायची की बॉन्ड पोलार आहे की नॉन पोलार. मग मला सांगा, जर ह्याचं नेचर सांगायचंय म्हणजे सोप्या भाषेत काय सांगायचंय? पोलॅरिटी. पोलॅरिटी कशामुळे असते सर? डायपोलमुळे. डायपोल कशामुळे येत असतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. मग मला सांगा, मी एक साधं एक्झाम्पल घेतलं CH3Cl. पहिली गोष्ट आपल्याला हे पण कळालं पाहिजे, ह्याच्या भोवती जी अरेंजमेंट आहे ती टेट्राहेड्रल आहे. डायरेक्ट 2D किंवा 1D प्लेन मध्ये इमॅजिन करणं लॉजिकल नाही. टेट्राहेड्रल आहे. पण एनिवेज हायड्रोजन आणि कार्बन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह? कार्बन. म्हणजे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कार्बन ओढतोय, पण कार्बन आणि क्लोरीन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रॉन? म्हणजे या बॉन्डचे इलेक्ट्रॉन कोणाच्या साईडला शिफ्टेड असतील? म्हणजे इकडे असा डायपोल काढला पाहिजे का? ह्याचा न्यू झिरो झाला का? नाही. न्यू झिरो केव्हा होतो? जेव्हा कॅन्सल झाला. CH4 असतो तर सर्वच हायड्रोजन कॅन्सल झाले असते. या मॉलिक्युलला काय म्हणायचं? पोलार इन नेचर. म्हणजे हा जो बॉन्ड आहे CX हा कसा आहे? पोलार इन नेचर आहे. ओके, तो हे सांगायचं होतं. बरं, याच्या पलीकडे जाऊन मग आपल्याला पुढच्या टाईपचा क्वेश्चन काय येऊ शकतो? तर ह्यांच्या पोलॅरिटीचा आपल्याला काय सांगायचं असतं? ऑर्डर सांगायचा असतो की पोलॅरिटीचा ऑर्डर काय असेल, म्हणजे डायपोलचा ऑर्डर काय असेल. एक्सपेक्टेड आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, तर डायपोल पण असंच एक्सपेक्टेड आहे ना. पण आपल्याला ह्या डायपोलच्या ऑर्डर मध्येच गडबड सापडते. हा प्रश्न आतापर्यंत कधी डायरेक्टली विचारलेला तर नाहीये, पण एनसीईआरटी ती माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सांगायचंय. आता होतं असं रे की इन जनरल आपल्याला माहिती आहे की पोलॅरिटी म्हणजेच डायपोल हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे येतो. फ्लोरीन सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे त्याचा डायपोल पण सर्वात पाहिजे होता. पण होतं असं की क्लोरीन वाल्या बॉन्डचा डायपोल थोडासा जास्त सापडतो. बरोबर आहे. आता याचं रिझन काय सर? कारण की हा जो डायपोल काढायचा असतो, सपोज याचा फ्लोरीनचा काढायचा आहे आणि CH3 क्लोरीनचा काढायचा आहे. मी चित्रच मुद्दाम असं काढले, तुम्हाला लक्षात आलं का? डायपोल जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो Q×R. एक फॉर्म्युला, याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल नव्हता, पण हा फॉर्म्युला आपण लिहून ठेवला होता सहज केमिकल बॉन्डिंग मध्ये. Q म्हणजे चार्ज सेपरेशन, सॉरी चार्ज असतो, आणि R म्हणजे डिस्टन्स ऑफ सेपरेशन. चार्ज डेल्टा निगेटिव्ह ह्याच्यावर पण आहे, डेल्टा पॉझिटिव्ह ह्याच्यावर पण आहे, डेल्टा निगेटिव्ह ह्याच्यावर पण आहे, डेल्टा पॉझिटिव्ह ह्याच्यावर पण आहे. पण डिस्टन्स पण तर मॅटर करतं ना. डिस्टन्स जास्त कुणामध्ये आहे? क्लोरीन मध्ये. मग त्याचे थोडीशी पॉइंट मध्ये जास्त येऊ शकते. ह्याचं 1.84 आहे, त्याचं 1.86 आहे, 0.02 ने जास्त आहे, होऊ शकतं. कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त चार्ज एकटाच थोडी रोल प्ले करतोय, डिस्टन्स पण रोल प्ले करतोय. अरे लक्षात आलं का काय लॉजिक आहे?
तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बाकी काही चेंज नाही, एक चेंज तेवढा मात्र आहे. सर्वात जास्त एक्सपेक्टेड काय होतं? एक्सपेक्टेड होतं सर की CH3F चा डायपोल जास्त पाहिजे होता, मग CH3Cl चा, मग CH3 ब्रोमीनचा आणि सर्वात शेवटी CH3 आयोडीनचा. पण चेंज काय झाला? हा फॅक्टर लागू झाल्यामुळे चेंज असा झाला की ह्याचा डायपोल थोडासा जास्त आला है ना. याला म्हणूयात ऑब्झर्व्ड. ऑब्झर्व टेंट काय सांगा? CH3Cl सर्वात जास्त, मग CH3F, मग CH3Br. कोणी म्हणेल सर तसा हिशोबाने तर ब्रोमीनचं डिस्टन्स अजूनच जास्त झालं, पण त्याचा चार्ज पण कमी झाला ना. फ्लोरीन आणि क्लोरीन दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होती, खूप फरक नव्हता जमीन अस्मानचा, पण साईजमुळे क्लोरीन विन झाला. कोणी म्हणेल साईजमुळे ब्रोमीन आयोडीन नाही झाला का? ब्रोमीन आयोडीनची साईज जास्त होईल, आर जास्त होईल, पण क्यू खूपच कमी होतो आपल्याला ओव्हरऑल, आणि हे त्यांनी प्रॅक्टिकली काढलेलं आहे. एवढं कळालं? ओके. पुढच्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला जो असू शकतो तो असू शकतो बॉन्ड लेंथ वरती. बॉन्ड लेंथचा तर सर्वच लोक मला ऑर्डर सांगतील व्यवस्थित. बॉन्ड लेंथ, येस, तो नो डाऊट. बॉन्ड लेंथ ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज घेऊ शकतो. म्हणजे सर्वात कमी बॉन्ड लेंथ फ्लोरीन, मग क्लोरीन, मग बरोबर ना. अरे साईन उलटे काढतो का मी? हा सर ठीक आहे, ठीक. मला वाटलं याच्यात नव्हतं एक्सेप्शन आहे ना, काही भेटलं काय नाही. चलो, ही गोष्ट लक्षात आली आहे. हे पण बिलकुल साईन उलटे काढले. तो अशा टाइप मध्ये हे झालं बॉन्ड लेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ सांगता येते का रे आपल्याला? रिव्हर्स असेल का? तर मग इथे फक्त असं लिहिलं तर चालेल का? बॉन्ड स्ट्रेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/बॉन्ड लेंथ. म्हणजे झालं रिव्हर्स. तो सर्व क्वेश्चन कळाले घ्या. स्लाइडवर काय काय येऊ शकतात. व्हॅल्यूज लिटरली लर्न करायची गरज नाही. ते सहज त्यांच्यासाठी टेबल दिला, सिक्वेन्सच विचारतील, हा वाला असेल, हा वाला असेल, किंवा बॉन्ड स्ट्रेंथ वगैरेचा असेल. तो नेचर ऑफ CX बॉन्ड च्या हिशोबामध्ये आपल्याला ही वाला कंटेंट दिलेला आहे. परत एकदा रिव्हिजन सांगा. CX बॉन्ड हा पोलार की नॉन पोलार? पोलार. सर्वात जास्त पोलॅरिटी म्हणजे डायपोल हा कुणामध्ये सापडतो? CH3 क्लोरीन मध्ये. एक्सपेक्टेड कुणामध्ये होता? फ्लोरीन मध्ये. पण तो साईज वाला फॅक्टर पण लक्षात आला. ओके, चलो, तो हे असं काहीतरी झालं ह्याचं डिस्कशन. ओके, याच्यावरती क्वेश्चन आहेत, आता मे बी त्याच्यात नाही दिसणार रिलेटेड, पण तुम्हाला हा प्रश्न क्लासरूम मध्ये कळतो का एकदा बघून घ्या. वाटलंच तर साईडला मी लिहितो पण, म्हणजे ते तिकडे पण राहील. CH3 CH2 CH2 Br मध्ये कार्बन आणि ब्रोमीनचा कुठला कुठला ऑर्बिटल इन्व्हॉल्ड आहे? कार्बनचा कुठला आणि ब्रोमीनचा कुठला? सिंगल बॉन्डेड sp3. ब्रोमीन 3 असतो की 4 असतो? 4. क्या हुआ? अरे बॅकग्राऊंड डार्क करले क्या थोडस? ओके, चलो ठीक आहे. आवाज आला तर चालून जातो, सांगत चला, विसरून जातं आपलं बोलताना. चलो, सर्वांना झेपलं का? ब्रोमीनचं काय असेल रे? ब्रोमीनचं काय? 3p की 4p? 4p, कारण की आपण फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन कडे येतोय ना. फ्लोरीनचा 2p असतो, क्लोरीनचा 3p, तर ब्रोमीनचा 4p. असा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? ओके. आणि 2 की 3 कार्बनचा 2, कारण की एस आणि हे 2 चे असतात, पण मोस्ट करेक्ट आहे हा वाला, डी वाला. झेपलं का काम? ओके, चलो, हा झाला क्वेश्चन नंबर 1. ओके, क्वेश्चन नंबर 2 एकदा तुम्ही वाचा, मी परत पॅरलली साइडला लिहितो. अमंग द हॅलोमिथेन्स बॉन्ड एनर्जी इन्क्रीजेस. बॉन्ड एनर्जी म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ. तो बॉन्ड स्ट्रेंथ सर्वात जास्त कोणाची असते? तो बॉन्ड एनर्जी म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ. ज्याचा स्ट्रेंथ जास्त त्याची एनर्जी पण जास्त. तो सर्वात जास्त कोणाला लागेल रे एनर्जी? फ्लोरीनला, मग क्लोरीनला, मग ब्रोमीन, आणि सर्वात कमी एनर्जी लागेल आयोडीनला. तो खूप इझिली तुटेल, बॉन्ड लेंथ खूप जास्त आहे. बरोबर आहे. ऑप्शन कुठला गेला? बी वाला गेला. थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लिस्ट डायपोल? तो याच्यात विचारले आपल्याला लिस्ट डायपोल सांगा. तर सर्व ऑप्शन दिले तर नो डाऊट यातलं करेक्ट काय आहे आपल्याकडे? CH3 आयोडीन वाला. हायेस्ट विचारलं असतं तर फ्लोरीन नाही सांगायचं, क्लोरीन वाला होता. झेपलंय काम? ओके, चलो. तर हे सोपे सोपे क्वेश्चन अशा टाइपचे विचारले तर विचारू
शकतात. आता आला अजून त्याच्यापेक्षा सर्वात मेन कॉन्टेंट, तो आहे आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन. बघा रे, ऑर्गॅनिक शिकायचा एक सिक्वेन्स आहे. परत एकदा रिकॉल करून देतो आपण. हायड्रोकार्बन्स मध्ये ही गोष्ट फॉलो केली आहे. अल्केन्सला पण, अल्किन्सला पण आणि अल्काइन्सला पण. सर्वात पहिले आपण बघत असतो इंट्रोडक्शन वाला पार्ट. इंट्रोडक्शन वाला पार्ट झाला की आपण जात असतो क्लासिफिकेशन वाला पार्ट. क्लासिफिकेशन झालं तर आपण नॉमेनक्लेचर परत एकदा रिवाइज करतोय. ऑलरेडी शिकून झाले तरी सुद्धा आपण प्रत्येक वेळेस रिवाइज करतोय. ते झालं तर आपण जात असतो मेथड ऑफ प्रिपरेशन, जे की आपलं आता सुरू होत आहे. ते झाल्यानंतर आपण जात असतो फिजिकल प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, जे काय असेल ते. आणि शेवटी आपण केमिकल प्रॉपर्टीज आणि काही इम्पॉर्टंट युजेस, असं शिकत शिकत तो वाला फंक्शनल ग्रुपच कव्हर करत असतो. तर आता आपण चाललोय कुठल्या वाल्या हेडिंग कडे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन कडे. तो हेडिंग असणार आहे आपल्याकडे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. अगेन ह्याला टाकून देतो साईडला, हे असे तर दिसणार नाहीये. ह्याला मिनिमाइज करून साईडला ठेवून द्या. ओके, इथे आपल्याकडे आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. पहिला बेस्ट ऑप्शन आहे बरं. बनवायचे काय आपल्याला? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड्स आपल्याला बनवायचे. सर्वात पहिला आणि साधा सोर्स याचा जो आहे ना, जो चांगल्या चांगल्यांना डुबवतोय, तो आहे फ्रॉम अल्कोहोल्स. तो सबसे पहिला जो सोर्स आहे आपल्याजवळ अल्काइल हॅलाइड्स बनवायचा, तर तो एनसीईआरटीने काय दिलाय? टेक्स्टबुक मध्ये पण ऑब्वियस आहे, महाराष्ट्र टेक्स्टबुक मध्ये जरी गेला तर पहिला जो सोर्स दिलाय तो अल्कोहोल दिलाय. अल्कोहोल सर्वांना झेपतो. कुठला फंक्शनल ग्रुप असतो? ROH. अशा लोकांना म्हणतो आपण अल्कोहोल. एकदा लिस्ट बघून घेऊयात काय काय चालतं, मग सर्वांचं काम तुम्हाला समजून सांगतो की कोण काय काय काम करतं. तुम्ही अल्कोहोल मध्ये पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही काय करू शकता? टाकू शकता HCl इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2 ऍज अ कॅटलिस्ट. हा एक ऑप्शन आहे. याच अल्कोहोल मध्ये, ह्याला सेंटरलाच लिहून टाकू, हा सेंटरला, आपण रिएजंट फक्त बदलूया. ओके, हा झाला एक ऑप्शन. नाहीतर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असतो जो याच्यासारखाच आहे, NaBr इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4. तो जर ऑप्शन नाही तर तुम्ही परत वापरू शकता PCl3. तो जर ऑप्शन नाही तर तुम्ही वापरू शकता PCl5. तो जरी ऑप्शन नाही तर तुम्ही वापरू शकता SOCl2. एवढे सारे ऑप्शन आहेत. ह्या सर्व ऑप्शन्स मध्ये साइड प्रोडक्ट काय भेटतात ते तर आपण वन बाय वन बघणारच आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवायचं की या सर्व ऑप्शन मध्ये OH निघून जातो आणि त्याच्याऐवजी Cl येतो. ह्या केसमध्ये ब्रोमिन येईल. तो ह्या केसमध्ये तुमच्याकडे RCl, ह्या केससाठी लिहून ठेवतो RBr. आयोडीनचे पण ऑप्शन असतात. आता इथे मी फक्त Cl वाले लिहून ठेवले. हे बनत असतं. वन बाय वन डिटेल मध्ये जाऊयात की कोण कुठे काय कामाला येणार आहे. हा रेड फॉस्फरस याच्याऐवजी असतो. हा जर PX3 वापरायचा नाही तर त्याच्याऐवजी ऑर मध्ये लिहून ठेवतो. ऑर मध्ये हॅलोजन घ्यायचा इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. काय होत असतं 2 मिनिटात सांगेल. रेड फॉस्फरस घ्यायचं असतं. काय होत असतं आपण बघूयात. चला पहिल्या ऑप्शन कडे जाऊयात. आता एक एक गोष्ट डिटेलमध्ये जायची. शेवटी आपल्याला इथेच यायचंय. शेवटी इथे यायचंय म्हणजे आपली अल्टिमेट ट्रिक हीच असणार आहे. एक अल्कोहोल दिसला, ह्यांच्यापैकी कोणी दिसलं तर OH काढायचा आणि Cl किंवा Br लावायचा. पण सर्वात मोठा ट्विस्ट आहे की पहिल्या 2 ज्या रिएक्शन असतात त्याच्यात कार्बोकॅटायन बनतो. कुणाला तरी आठवत असेल, रिअरेंजमेंट होऊ शकते. म्हणून जिथे OH होतात तिथेच Cl किंवा Br लावू शकत नाही. बाकी केसेस मध्ये तिथेच लावायचा असतो. तो वन बाय वन जाऊयात डिटेलमध्ये. पहिला ऑप्शन आहे अल्कोहोल मध्ये काय टाका? HCl इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2. त्याच्याकडे जाऊयात सर. ऑप्शन नंबर ए आहे आपल्याकडे की तुम्ही एक अल्कोहोल घ्या, त्याच्यामध्ये काय टाकून द्या? HCl टाकून द्या. कॅटलिस्ट म्हणून काय वापरायचा? झिंक क्लोराइड ZnCl2. आपल्याला इथे भेटणार आहे अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड. ओके, रिएक्शन बघूया तरी काय काय होणार आहे. अल्कोहोल आपण इन जनरल घेऊयात ROH. याच्यामध्ये मेन रिएजंट कोण टाकायचंय सर? HCl इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2. जरा मला सांगा रे, HCl कसा तुटत असेल सर? H प्लस आणि Cl मायनस. बिलकुल करेक्ट. हा H प्लस मध्ये तुटला आणि हा Cl मायनस मध्ये. मला सांगा इलेक्ट्रॉनची कमी कुणाकडे आहे? H प्लस कडे. अशा लोकांना इलेक्ट्रोफाईल म्हणतात का रे? ओके बरं, याच्यामधला कमी इलेक्ट्रॉन वाला शोधला. आता याच्यामधला जास्त इलेक्ट्रॉन वाला शोधा.
OH कडे कुठून इलेक्ट्रॉन जास्त आहेत? सर्वांना इमॅजिन झालंय? किती लोन पेअर तशा असतात इथे? 2. 2 पैकी आपल्या कामाचे किती आहे? 1. ही लोन पेअर याला डोनेट होऊन जाते कारण की त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचे आहे कमी. तर OH ने H+ ला देऊन टाकली लोन पेअर. ओके, असं जर झालं तर पुढच्या स्टेप मध्ये बनेल काय जरा नीट बघा. R इथे OH, अरे याने अजून एक H घेतला, H2 लिहू का? एखाद्याने लोन पेअर दिली तर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. एवढं लक्षात आलं का? ओके, चलो. आता ROH2 हा खूप चांगला लिव्हिंग ग्रुप बनलाय. रिव्हर्स मध्ये वाचा. H2 आणि H2 जो मॉलिक्यूल स्टेबल असतो तो खूप चांगला लिव्हिंग ग्रुप असतो. लिव्हिंग ग्रुपचं काम काय असतं? पळून जाणे. लिव्हिंग ग्रुप जानेवाले लोक निघून जाणार. हा निघून गेला पण जाताना सुखाने जाणार का? त्याला दुःख देऊन जाणार. ऑब्विस आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन घेऊन जाणार. बाहेर कोण गेलं रे? H2. R वर कुठला चार्ज आला? काय बनला? काय नोट लिहू? व्हेरी गुड. इफ पॉसिबल. उगाच करायचं का? रिअरेंजमेंट इफ पॉसिबल. जर रिअरेंज म्हणजे पॉसिबल असेल तर करा सर. ओके, चलो. बरं, रिअरेंज झाल्यानंतर जो स्टेबल कार्बोकॅटायन बनेल तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. शेवटी चार्ज म्हणजे मॉलिक्यूलचं काय असतं? मॉलिक्यूल स्टेबल असेल का? तुमच्याकडे एक मायनस वाला पार्ट होता ना, तो Cl- त्या स्टेबल झालेल्या कार्बोकॅटायनवर अटॅक करेल आणि काय बनेल शेवटी? झेपलं का? ह्याच्यापासून ते हा कशाचा हिस्सा झाला? मेकॅनिझमचा. तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये मेकॅनिझम लिहायचं नसतं, टेन्शन घेऊ नका. 2च मेकॅनिझम अख्ख्या सिलेबस मध्ये जे बोर्ड मध्ये येऊ शकतात 12वीचे, ते त्यावेळेस मी सांगून देईल. है ना, एकदम सोपे सोपे. पुढे लक्ष, गप्पा नको. पहिल्या स्टेप मध्ये काय झालं पटापट सांगा. H+ आणि Cl H+ वर अटॅक केला, काय पॉझिटिव्ह चार्ज आला, लिव्हिंग ग्रुप बनला, पळून जाणार. काय बनला? कार्बोकॅटायन. थिंक अबाउट रिअरेंजमेंट. जर झाली तर ठीक आहे, स्टेबल कार्बोकॅटायन वर Cl येऊन जाईल. एक्झाम्पल देऊन टाकू एक. ओके, एक्झाम्पल काय आहे सर? सपोज मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे CH3OH आहे, याच्यामध्ये मी टाकला HCl. ZnCl2 कॅटलिस्ट आहे, रेट ऑफ रिएक्शन वाढवायचं, बाकी काय रोल नाही. काय काय होईल सांगा बरं स्टेप वाईज. ओके, OH H+ वर अटॅक करेल का? CH3OH2 कुठला चार्ज आला? हा असाच थांबेल की पळून जाईल? पळून जाईल. ओके, -H2 लिहू इथे. ओके, CH3 वर कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह. याच्यावर कोण अटॅक करेल? Cl-. काय भेटेल? बरोबर आहे का? झेपलं काम सर्वांना? ओके, याच्यात काय रिअरेंजमेंट करणार आता? त्याचं आहेच नाही काही. अच्छा, रिअरेंजमेंट का एग्जांपल मिलेगा. CH3 CH2 CH2OH. चलो पटापट सांगा मला. इथे डायरेक्ट HCl लिहून टाकतो. हा, सांगा काय करू रे? आता आपण असे शॉर्टकट करायचं. शॉर्टकट इन द सेन्स आता समजले ना पूर्ण काय होणार आहे डिटेल मध्ये. आपण समजून घेऊयात. हा H+ आणि हा OH- कोण जाणार आहे? इथेच लिहून टाकू का? -H2 होणार आहे. ओके, याच्यावर कुठला चार्ज येईल? लिहू खाली. ओके, हे रफ काम झालं. आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचं. CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह चार्ज. कार्बोकॅटायन कोण स्टॅबिलिटी देते? हायपर कॉन्ज्युगेशन. काय कार्बोकॅटायनच्या शेजारच्या पहिल्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणतात. किती अल्फा हायड्रोजन आहे तिथे? 2. हे 2 याला हायपर कॉन्ज्युगेशन देतात. पण काय हा याच्यापेक्षा पण स्टेबल बनवू शकतो? कुठली शिफ्ट? इथला हायड्रोजन इकडे शिफ्ट होऊन जाईल. खरे खरे. ओके, नवीन कार्बोकॅटायन बनेल. कसा वाला बनेल? CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज CH3. किती हायपर कॉन्ज्युगेशन? 6. उजवीकडे पण 3, डावीकडे पण. याच्यापेक्षा स्टेबल होऊ शकतो का? नाही. आता उरलेला हा Cl- इथे येऊन जाणार. हे बनल्यानंतर हा Cl इथे येऊन जाणार. फायनल आन्सर काय आहे? CH. झेपलाय का क्वेश्चन सर्वांना? ओके, स्टेप्स पण कळल्या. H आणि OH H2O काढून टाकायचा. रफ मध्ये लिहायचं, जिथे गेला तिथे पॉझिटिव्ह चार्ज. जी शिफ्ट पॉसिबल आहे ती करायची. स्टेबल कार्बोकॅटायनला Cl लावायचा. आन्सर भेटलं. जमेल? देऊ एक क्वेश्चन. ओके, एक्झाम्पल नंबर 3. CH3 CH3 CH2OH. ओके,
याच्यात टाकला मी HCl इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2. सांगा पहिल्या स्टेप मध्ये काय काय होईल रे? H प्लस आणि OH मायनस कोण गेला? H2O गेला. इथे काय आला? लिहून बघायचा CH3 CH CH3 CH2 वर काय आला सर? पॉझिटिव्ह चार्ज. असंच थांबेल की काय चेंज होतील रे? कुठले शिफ्ट? हायड्रोजन अवेलेबल असेल तर हायड्राइड शिफ्ट. जो चेंज होऊन येईल तो लिहूयात CH3 C पॉझिटिव्ह चार्ज, इकडे पण CH3 इकडे पण. मला सांगा याच्यात किती मॉलिक्युलने स्टॅबिलिटी दिली याला? फक्त एक हायड्रोजन. इथे सडनली किती आले? खतरनाक स्टेबल झाला का? बिलकुल असं होणार. मग कोण येणार आपला? Cl. बरोबर आहे का? काय भेटलं रे? CH3 C CH3 इकडे पण CH3 आणि इकडे Cl. ह्याला टर्ट ब्युटाइल क्लोराइड म्हणू का? किंवा 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. सर्वांना झेपलं? ओके चलो. असं काहीतरी. एक्स्ट्रीम एक्झाम्पल मध्ये आपण रिंग एक्सपान्शन घेऊ शकतो. रिंग एक्सपान्शन आठवलं का तुम्हाला? ओके, रिंग एक्सपान्शन बघूयात सहज म्हणून. बाय चान्स असं होतं की हा मॉलिक्यूल असा होता, इथे होता OH. बरोबर आहे? ओके, याच्यामध्ये मी टाकतो HCl इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2. पहिली स्टेप बोला क्लास. H प्लस गेला, OH मायनस गेला. काय रिंगच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आला? 5 मेंबरच्या रिंगच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आला तर काय होत असतं? 6 कार्बनची मोर स्टेबल रिंग बनत असते. इथे होता पॉझिटिव्ह चार्ज. डावीकडचा किंवा उजवीकडचा कुठलाही एक बॉन्ड शिफ्ट करू शकतात. हा वाला बॉन्डचे इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊन जातील इथे. गडबड होऊ नये म्हणून तुम्ही नंबर देऊ. नंबर IUPAC चे नसतात, हे अंडरस्टँडिंगचे असतात. गडबड होऊ नये म्हणून. तुम्हाला कळलं 1 आणि 6 मध्ये बॉन्ड बनलाय का? ओके, मग तुम्ही हे तर लक्षात आलं की एक 6 मेंबरची रिंग बनली. जो बॉन्ड बनलाय तो इथे 6 आणि इथे 1 मध्ये बनलाय. 6च्या शेजारी 5, त्याच्या शेजारी 4, त्याच्या शेजारी 3, त्याच्या शेजारी 2. नुकसान कोणाचं झालंय रे? 6चं? 2चं. अबे हा बॉन्ड 6च्या कॉन्टॅक्ट मध्ये तर अजून पण आहे ना. नुकसान कोणाचं झालं? 2चं. याच्यापेक्षा स्टेबल काय होऊ शकतं का? बरोबर आहे. मग हा Cl शेवटी इथे येऊन जाईल आणि आपलं फायनल आन्सर काय येईल? आता कुठेही काढलं तर काय फरक पडतोय का? कारण की याला ब्रांच वगैरे काहीच नाहीये ना. कोणी म्हणेल इथे काढायचं तिथेच काढा, काही फरक पडत नाही. कारण की एकूण एकच आहे तो. क्लोरोसायक्लोहेक्झोनच राहणार आहे. झेपले का? रिंग कॉन्ट्रॅक्शनचे तर 1-2 एक्झाम्पल ऑलरेडी केले होते का? ओके, तो अशा टाइपची ही झाली पहिली मेथड. आता स्पेशल केस काय? स्पेशल केस आहे की तुम्ही म्हणाल सर या मेथडने फक्त क्लोरीनच आणता येतो का? बाकी ऑप्शन नाहीयेत का? तर बिलकुल बाकी पण ऑप्शन आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त थोडेसे चेंजेस करावे लागतात. एक स्पेशल केस अशी आहे की जर तुम्हाला ब्रोमीन आणायचा असेल, कुठे अल्कोहोलच्या ऐवजी कोण आणायचं आहे? ब्रोमीन, तर तुम्ही डायरेक्टली HBr टाकत नाही. याचे 2 रिझन. तुम्ही मला सांगा HF HCl HBr आणि HI मध्ये सर्वात स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे? गोळे डुबवू नका. कोण असतो? आबे HI असतो. रिझन सांगा. कारण की बॉन्ड लेंथ जास्त तर बॉन्ड स्ट्रेंथ. जमलं का? हा तर विकेस्ट असतो ह्यांच्यामध्ये, है ना. ओके चलो. HI काय त्याच्यानंतर 2 नंबरला स्ट्रॉंग HBr आहे. हे स्ट्रॉंग ऍसिड आहेत, हे रिएक्शन रिव्हर्स नेतात. रिव्हर्स नेतात म्हणजे रिएक्शन पुढे जायची सोडून मागे वगैरे जातात. दुसरं रिझन HBr आणि HI हे लॅबमध्ये जास्त वापरले जात नाही. तुम्ही कधी बघा कोणाला म्हणा एखाद्या ऍसिडचं नाव सांगा, HCl सांगत बसेल. मोर कॉमन आहे तो. खूप जास्त रिएक्टिव्ह पण नाही, खूप कमी रिएक्टिव्ह पण नाही. लॅबमध्ये ऍसिड म्हणलं की इन जनरल HCl वापरतात, नाहीतर H2SO4 वापरतात. बाकीवाले ऍसिड अवेलेबल नसतात. मग हे वेळेवर बनवले जातात, तर मग काय केलं जातं? तर त्याच्यासाठी हेडिंग लिहितोय इन सिटू प्रिपरेशन. इन सिटू प्रिपरेशन ऑफ HBr. एवढं भारी नका हो करू तुम्ही. C2 बायोवाल्यांसाठी काय अननोन शब्द नाहीये. इन सिटू प्रिझर्वेशन, एक्स सिटू प्रिझर्वेशन आठवलं का? कन्झर्वेशन, सॉरी प्रिझर्वेशन काय? जिवंत असतात, कन्झर्व करायचे असतात. प्रिझर्व काय? अॅनिमल्सचं कन्झर्वेशन करतात, बरोबर ना. इन सिटू आणि एक्स सिटू शब्द ऐकलेत का?
अच्छा ठीक आहे, एन्व्हायरमेंट वाले युनिट, इकॉलॉजी युनिट मध्ये शेवटी तुम्ही बघाल तर लक्षात येईल की दोन ऑप्शन असतात. एक तर तुम्ही झू ठेवत असता, झू प्राणी संग्रहालय, झू आला का प्रोनाउन्सिएशन, झू म्हणायचं होतं, झू झालं. ओके, स्लिप ऑफ टंग, बोलून बोलून आहे ना. ओके चलो, झू मध्ये काय केलं जातं, एवढं पूर्ण अख्खं नेचर नसतं ठेवलं, नेचर सारखी आर्टिफिशियल कंडिशन बनवलेली असते. अरे बरोबर आहे ना. पण एखादी सँक्च्युरी असली, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, त्याच्यामध्ये रिअल जंगलच असतं, फक्त त्याला बाउंड्रीज असतात की त्या बाउंड्रीजच्या आतमध्ये लोकांनी जाऊ नये, प्राणी आले तर थोडं थोडं लक्ष ठेवलं जातं, पण लिटरली बाउंड्री नसते. तर आपण इन सिच्युएशन जर एखादी गोष्ट प्रिझर्व करत असेल तर त्याला इन सिटू म्हणतात. जसं आपलं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वगैरे असते, आपण तिथेच एक 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 तालाब होता, त्या तालाबमध्येच बर्ड्सला आपण सांभाळलं, तर त्याला आहे ना आपण म्हणतो बर्ड सँक्च्युरी वगैरे म्हणत असतो. तर आपण काय तालाब काय नाही, छोटा तालाब नकली तालाब नाही बनवला, ओरिजिनल तालाब होता. लोकांना म्हणलं की तुम्ही रिस्ट्रिक्टेड तिथे तुमचे युजेस करा. अरे बरोबर आहे. तसंच एक सिटू म्हणजे काय, आपण त्या अॅनिमलला एका नेटमध्ये घेऊन आलो, मोठं बनवलं आपण, पण शेवटी नेट बनवलं आणि मग त्याच्यात नकली पॉन्ड बनवलं. इन सिटू तसाच शब्द आहे. इन सिटू म्हणजे इन सिच्युएशन, तिथेच बनवणे. अरे गोष्ट लक्षात आलं. जंगल होतं तर जंगलावरच म्हणलं माणसं तुम्ही नका जाऊ, त्यांना तिकडे राहू द्या, असं वगैरे. इन सिटू प्रिपरेशन. बरं, काय केलं जातं मग सर, हे काय करतात, NaBr हा सॉल्ट कॉमन आहे, खूप कॉमन नाही, कॉमन सॉल्ट म्हणजे NaCl असतो, पण ठीकठाक अवेलेबल आहे. याच्यामध्ये H2SO4 टाकला. आता ह्याचा प्रोडक्ट काय काय बनेल जरा समजून घ्या. मला सांगा NaBr कसा तुटेल तुमच्या लॉजिकने? Na प्लस मध्ये आणि Br मायनस मध्ये. H2SO4 कसा तुटेल? H प्लस मध्ये. ठीक आहे, 2 H घ्या प्लस SO4 2 मायनस मध्ये. जर याचे 2 मॉलिक्युल घेतले असते तर 2 2 बनले असते का? ओके, मला सांगा हे Na आणि SO4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत का? काय बनेल, कुठला सॉल्ट बनेल? Na2SO4 वे. एवढं अडाणी सारखं करू नका. 2 प्लसला 2 मायनस लागतील, हा 2 मायनस आहे तर एक एक वाले 2 लागतील ना. ओके चलो, Na2SO4 उरलं काय रे, ह्याचे H आणि त्याचे 2HBr. झेपलंय का काम? बनवला ना आपण इन सिच्युएशन HBr, तो लॅब मध्ये बनवून त्याला लेबल लावून ठेवायची गरज नसते, तो इन सिच्युएशन बनवला जातो. सोप्या भाषेत त्यांना सरळ सरळ द्यायचं होतं असं, एक्झाम्पल CH3OH इन द प्रेझेन्स ऑफ HBr, असं दिलं असतं तरी चाललं असतं. ह्याला तर ZnCl2 ची पण गरज नाही. रिझन हा जास्त रिएक्टिव्ह आहे, स्वतःच फास्ट रिएक्शन करेल. सेम मागच्या रिएक्शनची ट्रिक होती. काय करायचं होतं सांगा, H प्लस आणि OH मायनस, H2O काढायचा, इथे कुठला चार्ज येईल आणि हा ब्रोमिन इथे अटॅक करेल, बनेल CH3Br. अरे सर तेच होणार आहे, Clच्या जागी ब्रोमिनच येणार आहे. कधी कधी असं पण देतात, चांगली गोष्ट आहे. नाही दिलं तर काय देऊ शकतात, तर ते लोक असं देऊ शकतात, CH3OH इथे देऊ शकतात NaBr इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4. तुम्हाला समजून जाईल, कन्फ्युज व्हायचं. हा सॉल्ट आणि हा ऍसिड मिळून अल्टिमेटली HBrच बनवत असतं. साइड प्रोडक्ट काय बनतात त्याची चिंता करायची नाही. इथला H जाईल, इथला OH जाईल, H आणि OH, H2O जाईल ना, आणि तिथे कोण येईल, CH3Br प्लस H2O. बाकी मग रिअरेंजमेंट, कार्बोकॅटायन दोन्हीच्या केसेस सेमच. लक्षात आला का पॉईंट सर्वांना? एकदम व्यवस्थित. ओके चलो, तो ही झाली मेथड नंबर 2. एक मेथड घेऊन टाकूयात, मग बाकीच्यांची ट्रिक सेम सेम आहे तर ते जाऊयात आपण पुढे. अरे नाही, पण त्याला पण भरपूर डिटेल मध्ये जावं लागेल, पण आपण यांनी खूप जास्त लिहिलंच नाही ना. ठीक आहे, इनफ टाइम आहे आपल्याला, नोट्स लिहायला 4 स्लाइड झाले, एक आरामात होऊन जाईल अजून. चला पुढचा वाला शिकवून देतो. किती मेथड झाल्यात आपल्या, नीट बघा टेबल मध्ये. हे वाला शिकून झाले का, हे वाला शिकून झालंय का? दोघांचं लॉजिक तर अल्टिमेटली सेमच होतं. आता जाऊयात कुठल्या, PCl3 वाल्या मेथडकडे. तो आपण जाऊयात PCl3 वाल्या मेथडकडे. ओके, ह्याला बी ऑप्शन लावू का? हा ना, ह्याला देतो मी बी ऑप्शन. काय ऍड करायचं आपल्याला, PCl3 पासून. अच्छा, व्यवस्थितच लिहून घेऊ. आपल्याकडे असणार आहे एक अल्कोहोल, दुसरं बोलू नकोस ना कोणी, अल्कोहोल. याच्यामध्ये ऍड काय करायचंय, PCl3. ह्याचा प्रोडक्ट काय बनणार आहे ना, ह्याची ट्रिक सांगतो. मेकॅनिझम पण असतात, ते जरा कॉम्प्लिकेटेड असतं, ट्रिक सांगतो, व्यवस्थित लक्ष ठेवा. होत काय असतं, तुमच्याकडे एक अल्कोहोल आहे, सुरुवातीला मेकॅनिझम सांगतो, तुम्हाला टेन्शन येईल, मग इरेज करतो, शॉर्टकट सांगतो, सब ठरलेलं आहे.
ओके. आता याच्यात होतं काय, ROH मध्ये तुम्ही टाकता PCl3. PCl3 ला तुम्ही जर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल का ह्या 3 क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह मुळे ह्या फॉस्फरसवर डेल्टा पॉझिटिव्ह असेल. कॉमन सेन्स आहे. हे 3 क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत ना, इकडे 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 इलेक्ट्रॉन ओढतात. पाहिजे तर प्रॉपर पण लिहून टाकू. हे 3 क्लोरीन होते, 1 क्लोरीन, 2 क्लोरीन आणि 3 क्लोरीन. काय याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, लोन पेअर आहे ना, ही लोन पेअर याला डोनेट होते. पण क्लोरीन हा कसा ग्रुप आहे, लिव्हिंग ग्रुप की नॉन लिव्हिंग ग्रुप? लिव्हिंग ग्रुप आहे ना, खूप चांगला लिव्हिंग ग्रुप आहे ना. ओके, तर खूप चांगला लिव्हिंग ग्रुप आहे, तर ह्याने इकडे अप्रोच केलेला ह्याला आवडेल का? एवढा कलेशिनफ आहे, कल्टी मारेल, बॅग भरलेलीच आहे, बरोबर आहे का? काय भेटेल तुम्हाला? ROH खाली लिहितो, इथे कोण होता रे? P. आता किती Cl उरले? 2 Cl उरले. हे लक्षात आलंय का? ओके, हा Cl मायनस गेला होता का? ह्याने लोन पेअर दिली तर कुठला चार्ज आला? हा Cl मायनस ह्या H ला काढून घेतो. त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन होते, फक्त H ला काढलं तर इलेक्ट्रॉन तिथेच राहतील, पॉझिटिव्ह चार्ज गायब. एवढं झेपलं का? ओके. अशा एक नाही, असे ऍक्च्युअली 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल एकाच PCl3 सोबत रिॲक्ट करतात. एक आता संपला होता, एक अजून अल्कोहोलचा मॉलिक्यूल या P वर अटॅक करतो, कारण की अजून पण तर क्लोरीन आहेतच ना. अजून एक क्लोरीन पळून जातो, जाता जाता H ला घेऊन जातो. तुम्हाला काय भेटलं सांगा? P ला एक Cl उरला, एक OR उरला आणि दुसरा OR. अरे झेपलं की नाही? तिसरा मॉलिक्यूल अजून एकदा अटॅक करतो, काय होईल? हा इथे अटॅक करेल आणि तिसरा पण क्लोरीन कल्टी मारेल, जाताना कोणाला घेऊन जाईल? H ला. म्हणजे काय असं होईल का रे? लक्षात आलं? म्हणजे एका फॉस्फरसला हे 3 OR OR आणि OR येऊन जाते. लक्षात आलंय? ओके. आता होतं असं की हा जो मॉलिक्यूल बनलाय P ला एक OR, दुसरा पण OR आणि तिसरा पण OR. अरे फॉस्फरस एक लोन पेअर पण आहे का त्याच्याकडे? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ना. हे OR OR OR, ह्याच्याकडे 2 लोन पेअर, ह्याच्याकडे 2 लोन पेअर, ह्याच्याकडे 2 लोन पेअर. कार्बनच्या चेन जवळजवळ आले तर रिपल्शन करतील. स्टेबल आहे की अनस्टेबल आहे? रिलेटिव्हली बघाल तर हे अनस्टेबल आहे. बरं, बाहेर जे आपण म्हणतो HCl गेलं, HCl कसं तुटतं? H प्लस आणि Cl. होतं असं की प्रत्येक Cl काय करतो, मग या ऑक्सिजनमुळे या R वर पण डेल्टा पॉझिटिव्ह असेलच ना. तर तो जो Cl मायनस पाण्यात आहे तो इथे अटॅक करतो आणि हा बॉन्ड इकडे तुटतो. O सोबत समथिंग हा लिव्हिंग ग्रुप असतो. म्हणजे P कडे गेला O मायनस आणि H घेतला तर OH, आणि इथे R कडे कोणाला? Cl. सेम R कडे कोण येतो? Cl. O तुटतो, R कडे कोण येतो? Cl. आता सांगतो तुम्हाला ट्रिक. हे झालं मेकॅनिझम, खूप डिटेलमध्ये जायचं पण नव्हतं, तर तुम्हाला सांगून देतो. ह्याची ट्रिक अशी समजून घ्या की तुमच्याकडे 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल असतात, 1, 2 आणि 3. ह्याचा साइड प्रोडक्ट विचारलेला बरं का एक्झाम मध्ये, नीट मध्ये पण आणि सीईटी मध्ये पण. ओके, याच्यामध्ये तुम्ही एकच मॉलिक्यूल ऑफ काय टाकत असता? PCl3. एकच मॉलिक्यूल ऑफ PCl3 टाकत असता. मुद्दाम असा लिहितोय. होतं असं की हे 3 OH कोणासोबत जातात? P सोबत. ट्रिकचा पार्ट झाला, सगळं सांगतोय, ट्रिकचा पार्ट झाला. साइड प्रोडक्ट काढण्यासाठी ट्रिक असं वगैरे निघून जातं. R सोबत कोण उरतं? असं लक्षात ठेवायचं. पटापट सांगा मला, 3 मॉलिक्यूल ऑफ RCl भेटले का तुम्हाला? हे Cl तिकडे आले ना, आणि OH याच्या सोबत गेले, काय मी याला POH थाईस असं लिहू शकतो? बुक मध्ये बऱ्याच वेळा असं न लिहिता H किती वेळा आहेत, O किती वेळा आहेत, P किती वेळा आहे, म्हणून असं लिहून येतं H3PO3. काही फरक पडतो का? एकूण एकच झालं ना. ओके, H3PO3 काय आणि POH थाईस काय? सेमच आहे. फॉर्म्युला तर तोच आहे ना. तो लक्षात आली का? रिएक्शनची ट्रिक काय? तर हे OH अटॅक करतात, Cl पळून जातात, Cl R कडे येतात, मग OH तिकडे निघून जातात. तो मेकॅनिझमचा पार्ट आहे, पण मेकॅनिझम आपल्याला कोणी विचारणार नाही. अगदी सोप्या भाषेत, ROH मध्ये PCl3 टाकला तर OH काढायचा आणि Cl लावायचा. साइड प्रोडक्ट एक्झाम मध्ये विचारला होता, म्हणून आपण अशी ट्रिक लक्षात ठेवली. परत एकदा, इथे पण येते एक स्पेशल केस. इथे काही हे एक लक्षात ठेवा, नो रिअरेंजमेंट. इथे काही रिअरेंजमेंट होत, कारण की काय बनत नाही, कार्बोकॅटायनच बनत नाही. हा, याच्या मेकॅनिझम मध्ये हे असतं की काहीतरी सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनते, पण लेट इट, आता ते आपल्याला काही नीट मध्ये विचारणार नाही. ओके, नो रिअरेंजमेंट होते. याच्याहून अजून महत्वाचं, जसं आपण म्हणतोय आपल्याकडे लॅबमध्ये HBr नव्हता, तर आपण कसा बनवला होता? इन situ, बरोबर आहे ना. NaBr प्लस H2SO4. तसा लॅबमध्ये PCl3 तर असतो, पण PBr3 नसतो, PI3 पण नसतो. हा इझिली भेटत नाही.
मग हा वेळेवर बनवला जातो, तर मी परत त्याला लिहितो इन सिटू प्रिपरेशन ऑफ PBr3/PI3. ह्याला इन सिटू बनवलं जातं. कसं बनवलं जातं? हे काय करतात, रेड फॉस्फरस, फॉस्फरस हा फॉस्फरसच असतो, त्याचे 2 एलोट्रॉप असतात. एलोट्रॉप शब्द कळतो? कार्बनचे एलोट्रॉप सांगा. डायमंड, ग्राफाइट, फुलरीन. अरे बरोबर आहे ना, डायमंड, ग्राफाइट आणि फुलरीन. व्हेरी गुड, हेच असतात. तर मग तसंच फॉस्फरसचे पण, अच्छा, बकमिस्टर फुलरीन एकच वेगवेगळे आहे ना. बकमिस्टर सायंटिस्टने शोधला होता तो, है ना. त्या स्ट्रक्चरला, फुटबॉल लाईक स्ट्रक्चरला फुलरीन म्हणतात. कामाची गोष्ट. फॉस्फरसचे पण डॉमिनंट 2 प्रकार असतात. एक असतो रेड फॉस्फरस, एक असतो व्हाईट फॉस्फरस. रेड फॉस्फरस म्हणजे थोडं जास्त टेम्परेचर केलं तर रेड फॉस्फरस असतो, तो दिसतो पण थोडा रेडिश. आणि टेम्परेचर लो असेल तर तो दिसतो व्हाईट. नो डाऊट, कुठला जास्त रिएक्टिव्ह असेल? जास्त टेम्परेचरला आहे ना. ओके, खूप जास्त नसतं बरं का, एकदम रेड हॉट सारखं, पण जास्त टेम्परेचर. ओके, रेड फॉस्फरस मध्ये हॅलोजन टाकला जातो. एनिवेज हा रिएक्टिव्ह आहे. तुम्ही मला सांगा, नायट्रोजन किंवा फॉस्फरस इन जनरल किती बॉन्ड बनवतात? इन जनरल म्हणलं, मॅक्झिमम 5 इन जनरल. अरे इथे PCl3 ला बघून तर सांगा. 3, असं 3. तो PX3 तुम्हाला भेटत असतं. साईड प्रोडक्ट काय जातो, टेन्शन घ्यायचं. एकंदरीत जसं HBr न देता हे देणार होते, तरी तुम्ही अर्थ काय घेणार होते? HBrच. तसं सर हे लोक रेड फॉस्फरस X2 देतील, पण तुम्ही अर्थ काय घेणार? PX3. ह्याचे एक्झाम्पल काय सर? तर ह्याचे एक्झाम्पल बघून घ्या. सपोज त्याने असं लिहिलं CH3OH, एरो वरती किंवा प्लस, इथे लिहिलं सपोज Br2 रेड फॉस्फरस. मला सांगा तुम्ही याचा काय अर्थ घेणार आहात? याचा PBr3. आणि PBr3 ची ट्रिक तर हेच होते. डायरेक्ट शॉर्टकट ट्रिक काय? OH ला काढायचं आणि ब्रोमिनला साइड प्रोडक्ट. बरोबर आहे का? साइड प्रोडक्ट एनिवेज हा येणार आहे ना, याच्यासाठी आपण ती ट्रिक लावू शकतो. सिमिलरली जर मला अजून एक एक्झाम्पल द्यायचं असतं कोणासाठी? आयोडीन साठी, तर तेही मी बनवू शकलो असतो. जरा बघून घ्या, इथेच लिहून टाकू म्हणजे एकत्र राहील. एक्झाम्पल 2, CH3OH, इथे लिहिला I2 इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. ओके, काय इमॅजिन करणार रे मी याचं कॉम्बिनेशन? PI3. आणि ट्रिक काय सांगा? CH3I प्लस H3PO3. सर्वांना कळाले का? काही रिअरेंजमेंट करायची नाही. 99% चान्सेस आहेत की तुम्हाला डायरेक्ट मेन प्रोडक्टच विचारणार. कधी कधी साइड प्रोडक्ट विचारतात, मुद्दामच विचारतात, याचा जरा वेगळा आहे. तर ट्रिक पण तुम्हाला झेपली आहे का? ओके, 2 कंबाईन क्वेश्चन सांगणार, मग आजच्यासाठी इथेच थांबून देऊयात. ओके, म्हणजे तुम्ही नोट्स लिहायला मोकळे. चला तर नीट बघूयात आपण कुठले कुठले ऑप्शन आहेत. क्वेश्चन बघून द्या रे, क्वेश्चन बघून घ्या, नीट बघा. मी तुम्हाला पहिला क्वेश्चन देतो, CH3CH. अल्कोहोल पासून बनवायचे, मजा करायची का? नाही, ठीक आहे, साधी साधीच करू. पहिलं बोलले नको सर, हे ना आधीच टेन्शन येतं. ओके, अल्कोहोल आहे, ठीक आहे ना. आपण जम्बो टाईपचा क्वेश्चन करू एकत्रच. आवे गोळे हो बघा, तर आधीच कायला टेन्शन, नकोच आहे ना आधीच. पहिलंच गिव्ह अप करायचं. अबे जम्बो म्हणजे जास्त रिएक्टंट ऍड करतो. चलो, जे 4 शिकले त्याच. कन्क्लुजन झेपलं तर आजचं लेक्चरच झेपलं. ह्याच्या आन्सर जर झेपले तर आजचं लेक्चर झेपलं. चला, पहिल्यामध्ये काय होईल? ओके, तो पहिल्यामध्ये असं होईल सर की इथला H जाईल, इथला OH जाईल, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, तिथेच थांबेल की रिअरेंज होईल? म्हणजे फायनली कार्बोकॅटायन इथे येणार आहे, मग Cl तिथे लिहू का? येस, तर तो तुमचा मेजर प्रोडक्ट असेल. इथे पण CH3, इथे येईल Cl प्लस बाहेर कोण गेला? H2. ओके, अरे सर याचं कन्क्लुजन काय आहे? येस, तर तुम्हाला हे लक्षात आलं की दिस इज नथिंग बट HBr. मग सेमच H जाईल, OH जाईल, कार्बोकॅटायन रिअरेंज आणि तिथे ब्रोमिन झेपलंय CH3
CH3 CH3 इथे काय लावा सर ब्रोमीन बाहेर कोण गेलं बरोबर आहे अरे सॉरी हा ठेवला का तसाच हा तो शिफ्ट झाला ना ओके चलो ठीक आहे ओके अजून पुढे जाऊयात नेक्स्ट वाल्यामध्ये सांगा काही रिअरेंजमेंट होत असते का पीसीएल नाही ओके ओएच जातो आणि कोण येतो सीएल याचे 3 मॉलिक्युल असतात बॅलन्स करायची काही गरज नाही टेन्शन नाही लेणे का एवढं बॅलन्स काय नाही केलं तरी फरक पडत नाही ओके तो याचा आन्सर काय लिहून टाकू सांगा CH3 CH इथे CH3 इथे लिहून टाका सर CH2 त्याच्यात Cl हा साइड प्रोडक्ट आपण लक्षात ठेवूयात विचारला होता म्हणून मुद्दा ओके ह्याचा अर्थ काय रे व्हेरी गुड ह्याचा सोप्या भाषेत अर्थ असतो पीबीआर पण हा रेडीमेड देत नसतात पण आपल्याला माहिती आहे OH काढायचा आणि ब्रोमीन लावायचा CH3 CH इथे कोण आहे CH3 इथे CH2 इथे येणार ब्रोमीन सेमच आहे तर मेन प्रोडक्ट बाहेर काय काढून टाकू H3PO3 अजून साइड प्रोडक्ट लिहिण्याची गरज नाही इथे Na2SO4 गेला लिहित बसायची गरज नाही झेपलंय काम एवढंच तर शिकलो आजच्या लेक्चर मध्ये सर्वांना झेपलं दॅट्स इट चल नेक्स्ट मेथड आपल्याकडे जो आहे अल्कोहोल पासून बनवण्याचा तो आहे की तुम्ही एक अल्कोहोल घ्या आणि त्याच्यामध्ये PCl5 ऍड करून टाका तुम्हाला अल्काइल हॅलाइड भेटेल कसं सर तर ही रिएक्शन अगदी ट्रिकने फॉलो करायची काही लोड घ्यायचा नाही मेकॅनिझम असतं याचा ऑब्वियस आहे म्हणजे काही प्रॉपर बॉन्ड ह्या तिथे अटॅक करतो तो तिथे आपल्याला लक्षात नाही ठेवायचं जर मी अल्कोहोल लिहिला तर मुद्दाम मी ROH असं दूर लिहितो ROH असं लिहिलं माझ्याजवळ जो दुसरा रिएक्टंट होता तो कोण होता PCl5 त्याला मी मुद्दाम असं लिहितो एक Cl उजवीकडे एक Cl डावीकडे मध्ये काय उरलं रे आता PCl3 5 होते ना Cl अरे ट्रिक सांगतोय लक्षात येते ना ओके ह्याला जर सुटेबल कंडिशन मध्ये सोडून दिलं तर काय होतं हा HCl वेगळा होतो हा मधला भाग वेगळा होतो आणि उरतं काय आपल्याकडे आपल्याला काय तोच एक्सपेक्टेड प्रोडक्ट होता का हा एक्सपेक्टेड प्रोडक्ट आपल्याला भेटून जातो फायनल आन्सर काय काय लिहू सांगा बरं RCl प्लस HCl प्लस ह्याला कसं वाचतात सर तर ऍक्च्युली याचं स्ट्रक्चर असं असतं P डबल बॉन्ड O एक Cl दुसरा Cl आणि तिसरा Cl POCl3 असं वाचलं जातं याला ऑक्सिजन आधी लिहितात कारण की तो डबल बॉन्डने अटॅच आहे POCl3 झेपले सर्वांना काही बाकी लोड घ्यायची गरज नाही एक्झाम्पल प्रॅक्टिस करूयात सर सपोज तुम्हाला दिलं CH3OH इन द प्रेझेन्स ऑफ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड तर ट्रिक काय लावायची सांगा O आणि H ला दूर लिहायचं हे पहिलं काम करायचं जो एकत्र बॉन्ड आहे ना तो दूर लिहायचा एक क्लोरीन उजवीकडे एक क्लोरीन आता उरले किती PCl3 एक तुकडा काय झाला HCl प्लस एक तुकडा काय झाला POCl3 प्लस एक तुकडा काय झाला CH3Cl सर्वांना झेपलं का याच्यात पण काहीही रिअरेंजमेंट होत नाही काही स्पेशल पॉइंट लक्षात ठेवायचा नाही साइडला मेन्शन करून टाकू याच्यात कुठलीही रिअरेंजमेंट होत नाही झेपलंय काम ओके ही झाली आपली सेकंड लास्ट मेथड ज्याच्यापासून अल्कोहोलचा आपण अल्काइल हॅलाइड बनवू शकतो लास्ट मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय सर तर आपल्याला अल्कोहोल मध्ये अजून एक रिएजंट SOCl2 हा ऍड करायचा आहे SO2 नाही सॉरी SOCl2 ला पहिले तर कधी कधी असा स्ट्रक्चर न देता फॉर्म्युला न देता काय करतात नाव लिहितात याचं नाव असतं थिओनिल क्लोराइड किंवा थायोनिल क्लोराइड काय वाचायचं परत सांगा थिओनिल क्लोराइड सल्फरच्या बॉन्डला थिओ बॉन्ड म्हणतात तो थिओ सल्फरचा बॉन्ड आहे म्हणून तो थिओनिल क्लोराइड पण म्हणतात ही जी मेथड आहे एनसीआरटीत हे नाव नाही पण जेई मध्ये एकदा विचारलं होतं ह्याला डार्झन्स रिएक्शन किंवा प्रोसेस असं पण म्हणतात कुठली रिएक्शन म्हणतात त्याला डार्झन टार्झन नाही वंडर कार टार्झन नाही ओके डार्झन आहे ते तो डार्झन्स रिएक्शन पण ह्याला म्हणतात डार्झन रिएक्शन याची ट्रिक आणि PCl5 ची ट्रिक सेम काय करायचं अल्कोहोलला ROH दूर लिहायचं ट्रिक की बात चल रही है सर ओके कोण आहे आपल्याकडे SOCl2 एक Cl इकडे लिहायचा एक Cl तिकडे लिहायचा उरलं काय SO
हे असं मध्ये लिहायचं. ट्रिक चालू आहे बरं का. ओके. एक्झाम मध्ये अशी ट्रिक तुम्ही रफ मध्ये लिहायची असते, थेरी पेपर्स मध्ये. कोण कोण गेला, कोण गेला, उरला कोण? फायनल आन्सर RCl प्लस SO2 प्लस HCl. लक्षात आलं का? ओके. अरे सर, ही जी डार्झन्स मेथड असते ना, ह्याला बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन पण म्हणतात. बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. मग बेस्ट मेथड आहे तर काहीतरी रिझन राहिलं असेल ना. तर रिझन काय असतं? RCl जो असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. SO2 कोणाला माहित आहे का? आणि HCl आपण लॅबमध्ये पाहतो HCl लिक्विड, पण ते डायल्यूट असतं, त्यात पाणी असतं. तर ते हायड्रोजन बॉन्डने डिझॉल्व्ह झालेलं असतं, डिझॉल्व्ह इन द सेन्स सोल्युबल असतं. पण इथे जर आपण जर बघितलं प्युअर HCl असेल, प्युअर, आपण फ्युमिंग HCl म्हणतात. फ्युमिंग म्हणजे फ्युम्स निघतात, त्याच्या वाफा निघतात, म्हणजे सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. तो HCl H2SO4 हे लिक्विड फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, पण प्युअर असतील तर त्यांना वेपर्स किंवा गॅस कन्सिडर करायचं. आता चांगली गोष्ट काय आहे? अल्कोहोल लिक्विड होता, SOCl2 पण मे बी लिक्विड होता. जेव्हा रिएक्शन झाली तेव्हा RCl काय उरला आणि हे दोन काय बनले? गॅस. थांबतील की उडून जातील? जर आपल्याला काम असेल, वाया नसतील जाऊ द्यायचे, तर आपण कलेक्ट करू एखाद्या बलून मध्ये. जिथे रिएक्शन लावली ना आपण, त्या रिएक्शनच्या वरती ती बलून पण लावून देऊ, काय करून त्या बलून मध्ये कलेक्ट होतील, नंतर काढून घेऊ किंवा अजून काहीतरी मशीन लावून. पण आपल्याला गरज नसेल तर उडून जातील. चांगली गोष्ट ही आहे, रिएक्शनच्या व्हेसलमध्ये उरेल काय? फक्त सेपरेट करायची मेहनत वाचेल. मागच्या रिएक्शन मध्ये पण रिएक्शन व्हायची, HCl उडून जाईल, पण RCl मध्ये कशाचं मिक्सचर असतं? बरं, हे डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही कोण नेमका POCl3 आणि कोण, ते मिक्स झालेले आहेत. सेपरेट करणं सोपं नसतं, म्हणून ही बेस्ट मेथड आहे. लक्षात आलंय का? तर रिझन काय आहे बेस्ट मेथड असण्याचं? रिझन SO2 and HCl formed are कशा इन नेचर? Yes, gaseous in nature. Therefore, RCl can be easily separated. कारण रेडीमेड सेपरेट होऊनच भेटतो ना. तो लक्षात आलं का? डार्झन्स मेथडला बेस्ट मेथड का म्हणतात? तो इथे संपल्या सर्व मेथड. अल्कोहोल पासून काय बनवण्याच्या? अल्काइल हॅलाइड बनवण्याच्या. परत एकदा जम्बो टाईप मध्ये क्वेश्चन सांगू तुम्हाला समजून पटापट. ओके. मुद्दाम काय करतो ह्यावेळेस, अगदी सोपा क्वेश्चन आहे ना, तुम्हाला देऊन टाकतो. आता ठीक आहे, थोडी रिअरेंजमेंट झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय कायच मजा. तो क्वेश्चन 1 होता, हा क्वेश्चन 2. इथे लिहितो CH3, इथे लिहितो CH2, इथे लिहितो OH. सांगा पहिली मेथड काय होती बरं याच्यामध्ये? HCl आधी सांगावे, कॅटलिस्ट नंतर सांगा, है ना. HCl ZnCl2, बरोबर आहे ना? ओके. काय होत असतं याच्यात? पटापट पटापट बोला. H गेला, OH गेला, H2O गेला, इथे आला, तिथेच थांबेल की शिफ्ट होईल? काय हायड्रोजन शिफ्ट होईल का? म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मध्ये येईल का? मग Cl कुठे जाईल? व्हेरी गुड. CH3, CH3, इथे Cl, इथे CH3, बाहेर कोण गेला? वॉटर. व्हेरी गुड. दुसरी मेथड, मी HBr रेडीमेड टाकू शकत नाही, म्हणून मी काय वापरत असतो? अरे वा, प्राऊड ऑफ यू. इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4. इथून Br मायनस, इथून H प्लस, म्हणजे सोप्या भाषेत कोण आहे? HBr. H गेला, OH गेला, H2 गेला, पॉझिटिव्ह चार्ज थांबेल की रिअरेंज होईल? रिअरेंज होऊन टर्शरीला येईल, तिथे येईल ब्रोमिन. आन्सर काय भेटलं? CH3, इथे ब्रोमिन, इथे पण CH3 प्लस, बाहेर कोण गेलं? इथे H2O गेला, मेन प्रोडक्ट H2O गेला. ओके. पुढची मेथड PCl3. PCl3 ची ट्रिक थोडीशी वेगळी होती. ह्याच्या आपण मराठीत 3 मॉलिक्युल इमॅजिन करत असतो, ह्याचा एकच इमॅजिन करत असतो. त्या हिशोबाने अल्टिमेटली याच्यात काही रिअरेंजमेंट होत, हे OH जातात P कडे आणि Cl येतात कार्बन कडे, बरोबर आहे ना? ओके. आन्सर काय सांगा? CH3, CH, CH3, CH2, Cl. बाहेर कोण जात असतं आठवलं कोणाला? H3PO3. एक्झाम मध्ये विचारलं पण होतं बरं का रे. ओके, परफेक्ट. पुढचा ऑप्शन काय माझ्याकडे? PCl5. हा, ठीक आहे. जर तुम्हाला काय करायचं असेल, PBr3 किंवा PI3 वापरायचं असेल, तर तो रेडीमेड सापडत, त्याला इन सिटू बनवलं जातं, म्हणून ती वाली मेथड. ती वेगळी नाही, जशी ही इनडायरेक्टली सेमच आहे.
तसं हे नाही सेमच आहे. जसं मी आयोडीन ऍड करायचा होता तर काय करू सांगा बरं. I2 घ्या, याच्यात काय टाका, रेड फॉस्फरस टाका. इनडायरेक्टली PI3 असतं का, सेमच रिएक्शन होते का. CH3 CH CH3 CH2 इथे येईल Cl बाहेर. अरे हा सॉरी, आयोडीन साठीच तर काम केलं होतं. बढिया आवाज. आयोडीन ओके. आणि इथे H3 PO3 झेपलंय काम. ओके, शेवटच्या दोन मेथड. PCl5 PCl5 ची ट्रिक आठवली ना. ओके, एक Cl इकडे लिहायचा, एक Cl इकडे आणि PCl3 इकडे. एक कोण जाईल HCl, एक कोण जाईल POCl3 आणि इथे कोण येईल Cl, म्हणजे इनडायरेक्टली प्रोडक्ट सेमच. ओके, CH3 CH इथे पण CH3 इथे CH2 इथे येईल Cl प्लस HCl प्लस POCl. झेपते ना सर्वांना. शेवटची मेथड बेस्ट मेथड काय नाव आहे, डार्झन. बरोबर आहे ना. थायोनिल क्लोराईड, SOCl2 ला काय वाचायचं, थायोनिल क्लोराईड. ओके, ह्याची पण सेमच ट्रिक आहे का. एक Cl इकडे, एक Cl SO इकडे, एक HCl एक SO2 आणि एक कार्बनला Cl. CH3 CH इथे पण CH3 इथे CH2 च्या शेजारी Cl प्लस बाहेर कोण गेला SO2 प्लस HCl. झेपले का सर्व मेथड. ओके, एकाच क्वेश्चन मध्ये आपण सर्वच कव्हर करून टाकू.